नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। खाली लागलेला किंवा जळालेला कुकर कसा साफ करायचा ते येथे पाहणार आहोत। अगदी नकळत कधीतरी कुकर आपला खाली या पद्धतीने लागला जातो। जेव्हा कुकर गरम असतो तेव्हाच त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि नंतर खालची जी खरवड किंवा लागलेला आहे ते सगळं या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे पहा, आता सगळं काढून झालं। त्यानंतर या पद्धतीने आपला कुकर खाली लागलेला आहे। आता हे काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कुकरमध्ये आपल्याला भरपूर अशा प्रमाणात पाणी घालून घ्यायचं, म्हणजे जिथपर्यंत जळालेलं आहे ते सगळं पाण्यामध्ये बुडलं गेलं पाहिजे। या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं। आता येथे गॅस चालू करून घ्यायचा आणि चालू केल्यानंतर यामध्ये अर्ध लिंबू जे वापरलेलं असेल ते पिळून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा येथे धुण्याचा सोडा घालून घेतलेला आहे किंवा सपाट चमचा घातलेला आहे। हे पहा, आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची। आपल्याला सर्व निरमा किंवा सोडा यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। छान असा फेस आला की एक उकळी काढून घ्यायची। हे पहा, या पद्धतीने सर्व छान असं पाणी उकळायला लागलं आणि तुम्ही येथे पाहू शकता की जे पाणी आपण कुकरमध्ये घातलं होतं त्याचाही रंग छान असा बदलला आहे किंवा काळपट असा झालेला आहे। हे पहा, अगदी काळसर असं पाणी आपल्या कुकरमध्ये जमा झालं। आता येथे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आणि कुकर गॅसवरून खाली घ्यायचा आहे। आता खाली घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं खरडून हे पाणी सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे आणि बाजूही ज्या काळ्या झाल्या होत्या त्याही आपल्याला व्यवस्थित अशा खरडून साफ करून घ्यायच्या आहेत किंवा बाजूनेही चमचा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। आता या पद्धतीने सर्व आपलं छान असं खरडून झालं। पाण्याचा रंग ही येथे भरपूर असा काळा झाला आणि व्यवस्थित असं खरडून झाल्यानंतर आता आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे। हे पहा, पाणी येथे फेकून दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता की छान असा आपला कुकर येथे स्वच्छ झालेला आहे। आता या पद्धतीने कुकर व्यवस्थित असा स्वच्छ झालेला आहे। यानंतर तुम्ही जी घासणी वापरता, येथे मी तारेची घासणी घेतली, त्यावर साबण लावून घेतलेला आहे। आता या साबणाने व्यवस्थित असं घासून घेणार आहे। हा घरामध्ये धुण्याचा साबण आहे, तोच घेऊन आपण हे स्वच्छ करून घेतलं। हे पहा, या पद्धतीने आपल्याला जेवढंही काळं किंवा खाली लागलेला काळसर भाग आहे ते सगळं व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे आणि घासणी आपल्याला सगळीकडे फिरवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता की जशी जशी घासणी येथे फिरवली जाते तसा तसा कुकर आपला छान असा स्वच्छ झालेला आहे। या पद्धतीने आपल्याला 1 मिनिटासाठी सगळीकडे साबण व्यवस्थित लावून घ्यायचा। साबण लावून झाला, आता याला बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण अगदी व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्या साबणाने आपल्याला कुकरचं झाकणही व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आणि आपल्याला त्यामधली रिंग बाजूला काढून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला कुकरचं झाकण आणि कुकर दोन्हीही छान असं साबण लावून बाजूला ठेवून दिलं। हे पहा, बाजूच्या कडाही आपल्याला छान अशा घासून घ्यायच्या आहेत। आता 1 मिनिटाकरता बाजूला सोडून दिल्यानंतर हे पहा, अगदी छान असा कुकर आपला निघला गेला आहे। बाहेरून सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तळही व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे किंवा कुकरचं बूड व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे। आता यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं। पाणी घातल्यावर तुम्ही पाहू शकता की अगदी आपला कुकर छान असा चमकायला येथे सुरुवात झालेला आहे। आता कुकर धुवून झाल्यानंतर हे पाणी फेकून द्यायचं। 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा। झटपट 2 मिनिटात आपला कुकर छान असा स्वच्छ येथे झालेला आहे। आता या पद्धतीने आपण साबण लावून छान असा कुकर स्वच्छ करून घेतला। त्यानंतर यावर लिक्विड किंवा जेल जे तुम्ही वापरता ते घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे घासणीने झटपट असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की कुकर अगदी छान असा चमकत आहे। फक्त लिक्विडने आपल्याला हलक्या हाताने ह्या घासून घ्यायचा, आतून बाहेरून व्यवस्थित असा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा कुकर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा। अजिबात वास वगैरे काही येत नाही।
कितीही जळालेली गोष्ट असू तर या पद्धतीने साफ केली तर ती अगदी झटपट अशी स्वच्छ होते। तर या ट्रिक्स आणि ह्या सर्व टिप्स नक्की वापरून तुमचा जळालेला कुकर किंवा पातेले तुम्ही झटपट असं स्वच्छ करू शकता। तुम्हाला जर अजून अशा टिप्स आणि ट्रिक्स हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल बटन नक्की प्रेस करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।